टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी पुण्यात आज मनसैनिक आणि शिवसैनिक अर्थात ठाकरे गटाचे पदाधिकारी एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एक वेगळं चित्र पुण्यात आज पाहायला मिळतं। आणि आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने मनसेचे पदाधिकारी आणि एकूणच उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। हे एक वेगळं चित्र आज खरं तर बघायला मिळालं। ज्या पद्धतीने राज्याच्या राजकारणात हे चित्र यापूर्वी नव्हतं कधी बघायला। बरोबर आहे, आपण म्हणतात त्याप्रमाणे 19 वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, मराठी टिकण्यासाठी, मराठी भाषा टिकण्यासाठी जो विजय मेळावा मुंबईमध्ये होतोय, त्या विजय जल्लोषाकरता आम्ही सगळे मिळून एकत्र जातोय। आमच्या दोन्ही पक्षांबरोबरच मराठी जन, मराठी माणसं, महाराष्ट्रीयन माणसं हे सुद्धा एकत्र या ठिकाणी येत आहेत। हा जल्लोष सारखा झालाच पाहिजे। जी सरकारनं धडकी घेतली, जी दोन पक्षाच्या वतीनं जो मोर्चा निघणार होता मुंबई शहरामध्ये, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी रविवारी हा निर्णय सरकारला घेणं भाग पडलं की हिंदीची सक्तीचा GR आहे जो मागे घेतला गेला, त्याचाच जल्लोष आज मुंबईमध्ये होतोय आणि तो साजरा करण्याकरता आम्ही सर्वजण या ठिकाणी पुण्यातून निघालो आहोत। काय मनसिक देखील आज एकत्र आलेले आहेत आणि एक वेगळं चित्र आहे खरं तर या निमित्ताने। नाही, चित्र वेगळं आहे, पण खरं तो हा जल्लोष, हा जो उत्सव आहे हा मराठी माणसाचा उत्सव आहे। आणि मराठी संदर्भात जो शासनाने निर्णय घ्यावा लागला, घेतला नाही तर त्यांना घ्यावा लागला, त्याचा हा जल्लोष आहे। आणि त्या निमित्ताने हे दोघे भाऊ एकत्र येत आहेत। इतर पक्षातली मंडळीसुद्धा या ठिकाणी व्यासपीठावर दिसणार आहेत, ती सगळी मंडळी दिसणार आहेत। त्यामुळे हा सगळा हा राजकीय खेळ नाही आहे, तर हा सगळा कुठल्या पक्षाचा नाही आहे, तर हा मराठी माणसासाठी सगळ्या पक्षातली मराठी माणसं त्या ठिकाणी स्टेजवर येणार आहेत आणि त्यांचे विचार मांडणार आहेत। खऱ्या अर्थाने हा अख्ख्या महाराष्ट्राला न्याय देणारा आजचा विषय। मग आजचा हा मेळावा फक्त विजय मेळाव्यापुरतच मर्यादित राहणार आहे की पुढची जी घडामोडी आहे, राजकीय घडामोड, एकत्र बंधू दिसतील ठाकरे बंधू या पुढच्या काळात राजकारण? भविष्यातला निर्णय मराठी माणसासाठी जो काय असेल, आदरणीय राजसाहेबांनी मागे सांगितलंय की मराठी माणसासाठी काही करायला लागलं तर मी पहिला पुढे येईल, मी पक्ष बसून। त्या उद्धव साहेबांनी त्याला सकारात्मक दिलेलं आहे। ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात मराठी माणसं अन्याय व्हायला मराठी माणसाचा विषय असेल, त्यावेळी दोघं भाऊ नक्की 100% एकत्र असतील आणि आमची सुद्धा तीच इच्छा आहे। भविष्यात काय होईल ते दोघं म्हणून ठरवतील। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, पंचायत समिती असो, ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, आमदारकी असो, हे जे काही निर्णय दोघं भाऊ घेतील ते आम्ही एक मनसैनिक आणि शिवसैनिक म्हणून आम्ही तो स्वीकारायला तयार आहोत। एकत्र आले पाहिजे असं वाटतं, पण यामध्ये सगळ्या अडचणी आणल्या जात आहेत। दोन्ही बंधूंना एकत्र येण्यामध्ये काही अडथळे आणले जात आहेत असं वाटतं। ज्या ज्या विरोधी पक्षांना हे दोन भाऊ आणि दोन पक्ष एकत्र येतील आणि त्यामुळे आपल्या पक्षांचं काय नुकसान होईल, महाराष्ट्रामध्ये दोन भाऊ एकत्र आल्यानंतर जो मराठी माणूस, मग तो कुठल्याही जातीचा असो, तो एकत्र होताना दिसतोय। हे मुस्लिम बांधव असतील, इतर समाजाची लोक असतील, की दोन ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलंच होणार आहे। महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी, या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या माणसांना जन्म घेतला आहे त्या प्रत्येकाच्या भल्यासाठी जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर बाकीच्या पक्षाचं काय होईल, म्हणून प्रत्येकजण या ठिकाणी मिठाचा खडा टाकताना दिसतोय। जे पूर्वाश्रमीमध्ये आमच्याबरोबर होते ते खोट्या बातम्या पसरवून टीव्हीवर समोर येऊन मीडियामध्ये काही सांगू लागलेत। हे किती भीती यांनी घेतली आहे या दोन बंधूंची। या दोन बंधूंनी जर निर्णय घेतला या विजया मेळाव्यानंतर एकत्र येण्याचा, तर सर्व मराठी माणसाला, आम्ही पक्षातील लोक आहोतच, आम्हाला आनंद होईलच, पण प्रत्येक मराठी माणसाला, या महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला जो आनंद होईल तो गगनात मावेनासा असेल। आणि तो निर्णय आमचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते स्वीकारतील। दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा अशी सर्व मराठी जनांची इच्छा आहे। तर आपण पाहिले हे सगळे मनसैनिक आणि एकूणच ठाकरे गटाचे पदाधिकारी, काही मुस्लिम समाजातली लोक देखील या सगळ्या मेळाव्याला सहभागी होताना दिसतात। तुम्ही देखील मुंबईकडे रवाना होताय? हो, नक्की। मुंबईला जायचं कार्य फक्त आहे आज ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र येतात आहे आणि आज आम्ही जल्लोष करणार आहे। खरं म्हणत तर काय, आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी अस्मितेसाठी आज जे सोनेलक्ष्मी दिवस लिहिणार आहे, उद्या भविष्यात आमची लहान मुलं आहे, आज मोठ्या सांगणार आम्ही मराठी, आम्ही एकत्र आम्ही होतो इथं साहेबांसाठी। आणि ठाकरे ब्रँड आहे। पण काय वाटतं, तुम्ही देखील मेळाव्याला निघालेला आहात, हिंदी सक्तीचा मुद्दा होता तो रद्द केला आणि आता तुम्ही मराठीच्या आग्रहासाठी मुंबईकडे जाता?
हो, आम्ही नक्कीच चाललेलो आहे. आजचा विजय मेळावा आहे आणि त्यात ते ठाकरे बँड उतरणार आहे म्हटलं तर आम्ही जाणारच, विषयच नाही याच्यामध्ये. आणि मराठी हे महाराष्ट्रामध्ये बोललीच पाहिजे, महाराष्ट्रीचा नाद कोणी केलाच नाही पाहिजे. हे काय गुजरात का बिहार UP नाही आहे, इथं मराठी आणि मराठीच चालणार. आणि हे फक्त ठाकरे बंधूच करू शकतात की इथं मराठीशिवाय पर्यायच नाही आहे कोणाला. काय सांगणार, तुम्ही देखील मेळाव्याला जातायत आणि या सगळं एक वेगळा उत्साह खरं तर मनसैनिकांमध्ये देखील पाहायला मिळतोय. आज 19 वर्षांनंतर हा क्षण येतोय आणि आम्ही सगळे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तिथे चाललोय. मराठी माणसाचीच नाही, महाराष्ट्रीयन सगळे जे आता या ताई म्हटल्या मुस्लिम, मराठी मुस्लिम आहेत, तर सगळ्या जाती धर्माचे लोक वर्षानुवर्षे महाराष्ट्रात नांदतायत. सगळे ते पण मराठी आहेत. म्हणजे काल एक शेर मराठी पंजाबी असं प्रत्येकाला एक, तर ते सगळे मराठी बोलणारे आहेत. तिथे सगळे आम्ही पक्षाचे कार्यकर्ते असणारच आहोत, पण हे सगळे जे नागरिक आहेत, मराठी नागरिक आहेत, महाराष्ट्रीयन नागरिक आहेत, ते पण तिथे त्या जल्लोषामध्ये तिथे सहभागी होणार आहेत. या सगळ्या मुद्द्याला एकीकडे विजय मेळावा होत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातच राहणारे, गेली काही वर्ष राहणारे KDA सारखे जे काही उद्योगपती व्यावसायिक आहेत, त्यांनी काल ज्या पद्धतीने राज ठाकरेंना थेट चॅलेंज देताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि एकीकडे राज्यातलं एक वातावरण वेगळ्या पद्धतीचं होत असताना ह्या मंडळींना हे स्वतः बोलतायत का ह्यांच्याकडनं कोणी ते वधवून घेते हे बघणं जास्त गरजेचं आहे. आणि एखादा ऐतिहासिक क्षण जेव्हा होतो आहे, ज्या गोष्टीमधनं काहीतरी एक चांगलं नवीन सकारात्मक घडणार आहे, त्यात व्यथ्या आणण्यासाठी मुद्दाम ह्यांना पुढे केलं जातं. ही फक्त प्यादी आहेत, त्यांच्या मागचे बोलवते धनी खरे जे आहेत ते वेगळेच आहेत. काळानंतर तेही पुढे येतील, तेही कळेलच. ह्या गोष्टी लपत नसतात. शेवटी चांगल्या गोष्टीमध्ये व्यथ्या आणला जातो, पण जे चांगलं आहे ते घडतं आणि ते आज घडणारच आहे. तर चांगलं आहे ते चांगलं घडणारच असं या सगळ्या मनसैनिक आणि एकूणच उद्धव ठाकरेंचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे. आणि हे सगळे पदाधिकारी आता मुंबईकडे रवाना होत आहेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.